जय कन्याकुमारी। आपण आज जे आपल्या मागे बघतो आहे ते स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र दगडशिला। तिथे स्वामी विवेकानंदांनी महाराजांनी 3 दिवस तपश्चर्या केली होती, जे ध्यानस्थ बसले होते। असं सुंदर असं निसर्गरम्य परिसर हा कन्याकुमारीचा जसा नटलेला आहे ह्या पद्धतीने आपण बघत आहोत। स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखंच आपल्या मागे दिसत आहे एक तमिळ ऋषींचा फोटो आहे आणि एक सुंदर असा पूल तिथे आपल्याला खाली हे पण दिसत आहे की ब्लॉक तयार केला आहे त्यांनी, खालचं पाणी दिसत आहे समुद्राचं। असं सुंदर नियोजन त्यांनी केलं आहे। त्याच पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी एक ऋषींचा पुतळा आणि इकडे महाराजांचं ध्यान केंद्र, अप्रतिम युवांना प्रेरणादायी ठरणारे श्री स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाचे सर्वात लाडके शिष्य यांचं स्मारक म्हणता येईल। एक खूप चांगलं आपल्याला प्रेरणादायी, युवांना प्रेरणादायी। आणि इकडे हे मंदिर याचं कन्याकुमारींचं, जिथे कन्याकुमारींचं पदचिन्ह आहे। असा सुंदर असा परिसर आपण बघत आहोत। या परिसरात आपले सगळे लोक विहार करताना दिसत आहेत। स्वामी पण आहे आणि त्याचबरोबर मी पण आहे आणि सर्व इतरस्त कुठेतरी फिरत आहे। हा ब्लॉग नक्की सर्वांना आवडेल असं मला वाटतं। जय कन्याकुमारी।